प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही। सत्व रज तम बाधा, सत्व रज तम बाधा नोहे हरिभक्तासी कदा, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही। देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही। विठ्ठला 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 प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भक्त महात्म्यांचं संतांचं वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे। त्या संतांचा भक्ताचा काही विशेष तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगामधून आपल्यासमोर मांडलेला आहे। त्या तुकोबारायांच्या शब्दाचा त्या विशेषाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो। चालू असणारा हा नाममहोत्सव त्याचं 30वे वर्ष यंदा आपण संपन्न करतो आहोत। वैकुंठवासी ब्रह्मलीन खोडदे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव गेल्या 30 वर्षापासून इथे संपन्न होतो आहे। संत महात्म्यांचे जगावर उपकार असतात, किंबहुना संत महात्म्यांचा अवतारच तुमच्या माझ्या कल्याणाकरता झालेला असतो। या जगतामध्ये जन्माला येऊन कर्माच्या बंधनात अडकून जन्म मरणाचं संसरण जन्म मरणाचं चक्र तुमच्या आमच्या मागे लागलेलं असतं आणि हे चक्र म्हणजे सगळ्या दुःखाला जन्म देणारं कारण असतं। या कारणाचा शोध आम्हाला घेता येत नाही, या दुःखाच्या निवृत्तीचे उपाय आम्हाला शोधता येत नाहीत। याच्याकरता ज्ञान भक्ती वैराग्य कर्म याचं यथार्थ ज्ञान करून देण्याकरता आणि त्याही पलीकडे जाऊन तुमचं आमचं मनुष्यत्व सिद्ध करण्याकरता संत महात्मे अवताराला येत असतात। विठ्ठला 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 ज्ञानोबाराय अवताराला आले तुमच्या माझ्या करता, तुकोबाराय अवताराला आले तुमच्या माझ्या करता। आपण नुसता विचार करून बघा, कल्पना करून बघा, या महाराष्ट्रामध्ये जर तुकोबारायांचा अवतार झाला नसता तर काय झालं असतं? या महाराष्ट्रामध्ये जर तुकोबाराय अवताराला आले नसते तर महाराज आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे राहिलो नसतो। जर तुकोबाराय अवताराला आले नसते, ज्ञानोबारायांचं पसायदान तुम्हाला आम्हाला कळालं नसतं, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांची अक्षरं संत महात्म्यांची क्रिया आणि संत महात्म्यांचे शब्द जर तुम्हाला आम्हाला कळाले नसते तर आपलं जीवन आणि कुत्र्या मांजऱ्याचं जीवन याच्यामध्ये फरक राहिला नसता। संत महात्मे अवताराला आले आपण विचार करायला शिकलो, संत महात्मे अवताराला आले आपण चिंतन करायला शिकलो, संत महात्मे अवताराला आले निदान आपण माणूस म्हणून तरी घ्यायला लागलो, हेही कमी नाही। विस्तार पुष्कळ होईल, माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये अभंगाचा विचार मला बसवायचा आहे, थोडासा पुढे जाऊन विचार सांगतो। संत महात्मे अवताराला येतात, आपल्यावर त्यांचे काही उपकार आहेत। येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, जे वैकुंठातून इथं आले ते तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता आले। काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती तुकोबाराय बोलतात। संत महात्म्यांचा तुमच्या आमच्यावर उपकार आहे आणि तो उपकार जर आपण विचारात घेतला नाही आणि त्या संत महात्म्यांच्या उपकाराप्रती उतराई होण्याची भाषा जर आपण केली नाही तर आपल्या एवढा कृतघ्न या जगतामध्ये दुसरा कोणी नाही। ज्ञानोबराय म्हणतात कृतघ्ना उपकार केला,
चोरा व्यवहार दिधला निसुगस्तविला विसरे जैसा. ज्ञानोबरांची भाषा. कृतघ्ना उपकार केला विसरे, चोरा व्यवहार दिधला विसरे, निसुगस्तविला विसरे जैसा. यात ही जशी तिन्ही गोष्टी आहेत तसं आमच्यावर संतांचे उपकार आहेत. त्या संत महात्म्यांची स्तुती करणं, त्या संत महात्म्यांचं वर्णन करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. वर्णनातून शब्दातून त्यांच्या सेवेकडे प्रवृत्त होणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि हे जर कर्तव्य आपण पार पाडलं नाही तर आपल्या एवढा कृतघ्न या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. कृतघ्न शब्द वापरला. केलेले उपकार जो विसरतो त्याला कृतघ्न म्हणतात. आणि शास्त्राचं वचन आहे कृतघ्ने नास्ते निष्कृती. ही कृतघ्नाला कुठली सुट्टी नाही. कृतघ्नाला भोग भोगावे लागतात. आपल्याला अनेक उदाहरणं आहेत. आपण महाभारत उघडून बघा. मला सगळा विचार आत्ता सांगायचा नाही आहे. म्हणून संत महात्म्यांची स्तुती तुकोबाराय करतात. त्या संत महात्म्यांचा विशेष आपल्यासमोर ठेवतात. त्याचा थोडासा विचार मला आपल्यासमोर ठेवायचा आहे. बाबा इथं आले, राहिले, त्यांनी नामस्मरण केलं, आपल्या समाजाला नामाकडे प्रवृत्त केलं. आपण नामचिंतन करावं याच्याकरता अहर्निश प्रयत्न करत राहिले. त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या प्रति श्रद्धाभाव व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या चरणाप्रती समर्पित भावना ठेवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. थोडासा विचार म्हणून, सेवेसाठी म्हणून आपल्या समोर ठेवतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून संत महात्म्यांची स्तुती करतात. जगामध्ये केलेली कोणतीही स्तुती अथवा जगामध्ये केलेली कोणतीही निंदा ही जोपर्यंत त्या स्तुती आणि निंदेचा अतिशय सिद्ध होत नाही तोपर्यंत मान्यतेला प्राप्त होत नसते. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, माझं वाक्य थोडं अवघड वाटलं असेल, मी सोपं करून सांगतो. आपल्या जगामध्ये कुणाची तरी स्तुती आणि कुणाची तरी निंदा तोपर्यंत मान्यतेला प्राप्त होत नाही जोपर्यंत त्या स्तुती आणि निंदेमध्ये विशेष नसतो. काहीतरी विशेष असावा. अहो, एखाद्याची निंदा करायची झाली तरी विशेष असावा. हो, माणूस फारच वाईट आहे, याच्यात काही फार मोठी निंदा नाही, त्याचा विशेष पाहिजे. त्याचा विशेष. रावण का निंदेला पात्र ठरला? मी स्तुतीकडे नंतर येतो. कारण मनुष्य आधी निंदाच करतो, त्यामुळे आधी निंदेचा विचार मग स्तुतीचा करू आपण. रावण का निंदेला पात्र ठरला? का ठरला मला सांगा बरं. अहो, लोभ कुणाच्या अंतःकरणात नाही मला सांगा ना तुम्ही. या जगामध्ये लोभ नाही असा जीव मला दाखवा तुम्ही. मी सरळ भाषा वापरतो. लोभ नाही असा माणूस दाखवा कीर्तनकारा सकट. आहे का नाही लोभ? आहे का नाही? डायरी रिकामी नाही महाराज. मला नावं ठेवायची नाहीत, पण लोभ नाही असा जीव आहे का मला सांगा बरं. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी पदार्थाची इच्छा असते. वेदांताचं चिंतन जर आपण केलं ना तर आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाला की त्याच्या ठिकाणी जी पहिली वृत्ती उमटते तिला इच्छा म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचा ना आपण. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबाराय आपल्याला एक गोष्ट सांगतात. गोठी सांगेल परियसी. काय गोष्ट सांगता? जेथ अहंकार तनुसी वालभ पडले. अहंकाराचं आणि शरीराचं लग्न लागलं. अहंकार आणि शरीर यांचं लग्न लागलं आणि लग्न झाल्यानंतर या शरीरापासून आणि या अहंकारापासून पहिलं कोण जन्माला आलं? ज्ञानोबाराय बोलतात तेथ इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली, तेणे द्वेषेसी मांडली वराडीक. ज्ञानोबाराय चिंतन करतात. पुढचं सोडून द्या, पण मनुष्य जीव म्हणून जन्माला आला की त्याच्या ठिकाणी पहिली वृत्ती निर्माण होते ती इच्छा. आणि ती इच्छा जसं जसं व्यापक रूप धारण करत जाते आणि ती इच्छा जशी जशी अपूर्ण राहते तसं तसं त्या इच्छित वस्तूबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये लोभ निर्माण होत राहतो. लोभ काय आहे? अहो, मी एक वाक्य बोलू, तुम्हाला पटल नाही तर न पटल. लोभ म्हणजे फार विचित्र आहे महाराज. आपल्या जवळ जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लोभ आहे. तुम्हाला पटतं का बघा बरं. हेही जाऊ द्या, हेही अवघड वाटेल तुम्हाला, हेही अवघड वाटेल तुम्हाला. ह्याच्यापेक्षा सोपं सांगतो.
लाभ माहितीये का ना, लाभ, लाभाच्या डोक्यावर एक पाय दिला की त्याचा लोभ होतो. एवढंच करा. प्राप्त झालेल्या लाभाच्या डोक्यावर पाय दिला की त्याचा लोभ झाला महाराज. आणि हा लोभ कुणाला नाही मला सांगावं, कुणाला माहिती. मग रावणाला नावं ठेवण्यात काय तात्पर्य, काय तात्पर्य? रावणच लोभी आहे आणि आपण नाही का? आपण नाही. आणि आपण जर लोभी नसतो तर ज्ञानोबारायांनी जे खळांची व्यंकटी सांडो का मागितलं असतं? कुणा करता? आपणही लोभी आहोत. मी तुम्हाला लोभी म्हणतोय असं समजू नका, मी मलाही लोभी म्हणतोय. आपण सगळे मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, रावणाला नावं ठेवायचं कारण नाही. मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. मला सांगा, आपण रस्त्याने चाललो, जाता जाता रस्त्यावर आपल्याला 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या. 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आणि एक रावणाची. तुम्ही कोणती मूर्ती उचलाल? रामाची उचलाल की नाही? मी पण रामाचीच उचलली असते, प्रश्नच नाही. आपण रस्त्याने चाललो, आपल्याला 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या, एक रामाची आहे एक रावणाची आहे. आपण रामाची मूर्ती उचलू, मान्य आहे. आता थोडं पुढे चला, आपण रस्त्याने चाललो, 2 मूर्त्या रस्त्यात पडलेल्या दिसल्या, एक रामाची आहे एक रावणाची आहे. रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. कोणती उचलता? कोणती उचलता सांगा बरं आता? लोभ कुणाच्या? मी चूक आहे असं म्हणत नाही हो, रावणाची मूर्ती उचलणं चूक आहे असं मी म्हणत नाही, पण लोभ आहे की नाही एवढं मला सांगा. आणि मग हा लोभ जर आपल्या ठिकाणी आहे तर रावणाला नावं ठेवायची काय कारण? लोभ हा दोष सर्व जीवांच्या ठिकाणी आहे. इंद्र ब्रह्मदेवाच्या ठिकाणी लोभ आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय काय बोलतात त्यांच्याबद्दल चांगली भाषा वापरली का? इंद्र पदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग म्हणतात तुकोबाराय. काय त्या इंद्राचं कौतुक आहे, काय त्या ब्रह्मदेवाचं कौतुक आहे, काय त्या यांचं आडनाव देव आहे म्हणून यांना देव म्हणावं लागतं, नाहीतर देवाचं एक लक्षण नाही हो यांच्यामध्ये. कसला इंद्रन कसला ब्रह्मदेवन कशाचं काय? कोण इंद्र कोण आहे? मी इंद्राची सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. कोणी तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र. बस, इंद्राची सोपी व्याख्या एवढीच आहे. कोणी तपाला बसलं की त्याच्या पोटात, खुर्चीचा प्रश्न आहे ना महाराज, खुर्चीचा प्रश्न आहे ना, मग पोटात दुखणं भाग असतं, मग त्याला म्हणायचं इंद्र. बस. आता आपल्याकडे या व्याख्येला अनुसरून आपल्याकडे कितीतरी इंद्र आहेत. हेही लोभी आहेत. मग रावणाला दोष का द्यायचा? तुमच्या आमच्या अंतःकरणातही रावणाची मूर्ती सोन्याची असेल तर उचलण्याचा लोभ आहेच आहे, नाही असं नाही आहे. मग रावणाला दोष का द्यायचा? त्याचं कारण असं आहे, हा लोभ सर्वांच्या ठिकाणी आहे पण रावणाच्या ठिकाणी विशेष. मी काय सांगतो आपण नीट ऐका, मला काय म्हणायचंय तेही सांगतो. रामाची मूर्ती आणि रावणाची मूर्ती आहे. रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आपण सोन्याची मूर्ती उचलू, मी तुम्हाला दोष द्यायला तयार नाही, मी कुणालाच दोष द्यायला तयार नाही, कुणालाच दोष द्यायला तयार नाही. सोन्याची मूर्ती, अरे माणूस आहे शेवटी, त्याला सोन्याचं महत्व वाटतं, तो उचलून आणेल. त्या सोन्यापासून घरामध्ये पुन्हा रामाची मूर्ती तयार करून घेईल, हा भाग वेगळा. पण मूर्ती उचलल ती सोन्याची, रावणाचीच उचलल, रामाची उचलणार नाही. याच्यात मी कुणालाच दोष देत नाही. मी दोष कुणाला देतो? कुणाला देतो? घरामध्ये 10 किलो सोनं असतानाही जो सोन्याची मूर्ती उचलतो ना त्याला मी दोष देतो. माझा दोष कुणाला देतो ऐका. रावणाला का दोष द्यायचा? रावण का लोभी ठरला? रावणाकडे जर बायकोच नसतील, त्यांनी सीतेला उचलून नेलं असताना रावणाचा दोष नव्हता. 80,000 असताना सीतेला उचललं म्हणून दोष आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून विचार करा, निंदा करताना अशा व्यक्तीची निंदा करावी की त्याचा काही विशेष आहे. अहो, जीवाची निंदा करून आणि प्राण्याची निंदा करून आणि माणसाची निंदा करून तरी मिळतं काय? अहो, निंदा करावी ना तर कंसासारखी कृष्णाची करावी. पटतं का बघा, पटतं का बघा. जर निंदाच करायची असेल ना तर कंसासारखी करा की देवाची, काय बिघडलं? या निमित्तानं 100दा कृष्ण नाव तरी तोंडाला येईल, कृतार्थ होईल ना महाराज. जीव तो जीव कृतार्थ होईल. अहो, निंदा केली, मारण्याचा प्रयत्न केला, भगवंताला मारण्याचा, ज्ञानोबारांचं वचन आहे,
अर्जुनाच्या मुखातून बोलताना ज्ञानोबारायांची भाषा काय ऐका आपण, ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबाराय बोलतात, तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, कैवल्या ऐसे पवित्र, वैरिया ही दिधले, मोक्ष दुराराध्य किर होय, तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायकू जैसा, तू आसनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे ने स्तनपाने मारू आली. मारायचं असेल तर देवाला मारावं, त्याची निंदा विशेष. जर आपल्याला निंदा करायची असेल तरी त्याचा जर विशेष लागत असेल तर ज्याची स्तुती करायची त्याचा विशेष बघावा लागणार नाही का. म्हणून आपली शब्द प्रवृत्ती निंदा आणि स्तुतीतून होते, पण त्याच्यामध्ये काहीतरी विशेष असला तर त्याचं महत्त्व आहे. मी का बोलतो आपल्याला, मला निंदेबद्दल बोलायचं नाही, तो माझा मुख्य मुद्दा नाही. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून संतांची स्तुती करतात, त्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि ही जर स्तुती करायची असेल तर त्याचा काहीतरी विशेष सांगितला पाहिजे. संतांची स्तुती करायची ना, अरे संत जर तुमच्या माझ्यासारखे असते तर वर्णन करण्याचा काय विषय होता. तुमचं आमचं वर्णन कोण करतं, आणि त्या वर्णनामध्ये काय महत्त्व असतं एवढं. एका सासूने माझ्याकडे जावयाचं वर्णन केलं. एक सासू माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, महाराज आमचा जावई म्हणजे फार सज्जन माणूस, याच्यातलं माणूस सोडलं तर काय खरंय, काय खरंय मला सांगा बरं. काही नसतं. अरे ही वर्णन, याला महत्व नाही, हा विशेष नाही आहे, हा विशेष नाही. मग एक सासूबाई माझ्याकडे आहे, त्यांनी सांगितलं महाराज मुलीचं लग्न झालं, चांगल्या मोठ्या घरी दिलं. म्हटलं चांगलं झालं, तू गरीब आहेस, तुझ्या मुलगी जर श्रीमंताच्या घरी पडली, चांगलं झालं, काही प्रश्न नाही. काय करतात जावई, मी सहज विचारलं. ते म्हणले जावयाचं काय सांगू महाराज तुम्हाला, अहो फार मोठा माणूस आहे. म्हटलं असं काही, ती मोठा काय करतो तो. ती म्हणाली इतका मोठा गाडीशिवाय पाय ठेवत नाही. मला बरं वाटलं, अरे इतक्या गरीब घरातल्या मुलीला जर चांगलं स्थळ मिळालं काय वाईट वाटायचं कारण आहे. मी सहज विचारलं कुठं दिलं, आणि अमक्या गावाला दिलं. तिचं दुर्दैव आणि माझं सुदैव, दुसऱ्या दिवशी मला त्याच गावाला कीर्तन होतं. मी तिथं गेलो, तिथं जाऊन तिथं चौकशी केला, आमच्या गावाकडची मुलगी इथं दिली म्हणे. दिली, परवा लग्न झालं, गावकऱ्यांनी सांगितलं. म्हणे नवरा फार श्रीमंत मिळाला म्हणून. ते म्हणले श्रीमंत काही फार तसं काही नाही. मी म्हटलं अहो नाही, मला तिच्या आईने सांगितलं त्या मुलीचं की आमचा जावई गाडीशिवाय पाय ठेवत नाही. मग गावातल्या लोकांनी सांगितलं बरोबर आहे महाराज, त्याला ड्रायव्हरची नोकरी आहे, त्यामुळे गाडीशिवाय पाय ठेवणारच नाही ना. ही स्तुती आहे का मला सांगा ना. निंदा अथवा स्तुती करावी देवाची. तुकोबाराय काय भाषा बोलतात लक्षात घ्या ना. कुणाची स्तुती, संतांची स्तुती करायची असेल तर त्याचा विशेष बघावा लागतो. ज्ञानोबारायांची स्तुती करायची विशेष, आणि हा विशेष जेव्हा संतांच्या बाबतीत डोळ्यासमोर ठेवावा लागतो तेव्हा हा विशेष तुकोबारायांनी 3 प्रकारानं आपल्या समोर ठेवलेला आहे. ऐका, संतांची स्तुती करण्याकरता संतांचा विशेष सांगावा लागत असेल तर हा विशेष 3 प्रकारांनी तुकोबारायांनी आपल्या समोर ठेवलाय. संतांचं अलौकिकत्व, संतांची अपूर्वता आणि संतांची अद्वितीयता. या संतांच्या विशेषाला अनुसरून तुकोबाराय संतांची स्तुती करतात. विठ्ठला 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 विषय विस्ताराचा आहे, सगळा विस्तार करणं शक्य नाही, पण धावता विचार तरी मी आपल्या समोर ठेवून जातो. संतांचे 3 विशेष तुकोबारायांच्या दृष्टीनं प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर पहिलं, तिसरं आणि चौथं चरण आपल्याला या दृष्टीनं विचारात घेता येतं. अभंग सोडवायचा झाला पहिल्या चरणामध्ये अलौकिकता आहे, तिसऱ्या चरणामध्ये अपूर्वता आहे, शेवटच्या चरणामध्ये अद्वितीयता आहे. कसं ते नंतर लावून घ्या आपण, मला वेळ मिळाला तर सांगतो, नाही तर राहू द्या. एवढं तरी लक्षात ठेवा. संतांची अलौकिकता काय, संतांची अपूर्वता काय आणि संतांची अद्वितीयता काय. देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न, ही अद्वितीयता आहे. सत्व रज तम बाधा नोहे हरिभक्तासी कदा, ही अपूर्वता आहे. आणि प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही ऐसे तू जाण, ही संतांची अलौकिकता आहे. विस्तार करत नाही. अलौकिकता असणं म्हणजे काय आहे. अलौकिक असावं तर त्याची स्तुती करावी. लौकिकातली स्तुती करून उपयोग काय. काय स्तुती करतात,
काही स्तुती करू नका. उलट अशी खोटी स्तुती केल्याने तुकोबाराय तर म्हणतात, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान. स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, तुकोबारायांची भाषा. स्तवन करावं, स्तुती करावी. कशाची करावी? काहीतरी अलौकिकता असावी. अलौकिक असणं म्हणजे काय? अलौकिक असण्याचं मी या तिन्ही कारणाकरता एकाच अभंगाचा विचार करणार. नाथ महाराजांच्या ज्ञानोबारायांचं वर्णन करणारा एकच अभंग मी फक्त प्रमाण देत जातो, फारसा विस्तार करत नाही. अलौकिक असणं म्हणजे काय? लौकिकात दिसावा पण लौकिकातला नाही हे कळावं तर ते त्याचं अलौकिकता. अलौकिक असणं म्हणजे काय? फार वेगळं असणं. असं अहो मला सांगा, ज्ञानोबाराय तुकोबाराय इथं तुमच्या माझ्या या पृथ्वीवर, या मृत्यूलोकामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अवताराला आले. तुकोबारायांना इथं काही तिसरा डोळा होता का? ज्ञानोबाराय काय 4 हात घेऊन आले होते काय? काय होतं काय? निळोबारायांना काही वेगळे 2 कान होते का? चोखोबारायांना काही वेगळं पोट होतं का? गोरोबा काका काही वेगळ्याच रंगाचे दिसत होते का? इथं काळं गोरं न सोडून दुसरं जांभळ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे असे दिसत होते का? काय होतं वेगळं? अहो दिसायला तुमच्या माझ्यासारखेच दिसले हो ज्ञानोबाराय, तुकोबाराय तुमच्या माझ्या. अहो माणूस दिसले म्हणून तर लोकांनी ओळखलं नाही ना महाराज. जर तिसरा डोळा असता तर तेव्हाच पूजा केली असती. सामान दिसायला तुमच्या माझ्यासारखेच दिसले पण तुमच्या माझ्यासारखे नव्हते, हे लक्षात घ्या. नव्हते. हे साधं प्रकरण नाही आहे. तुकोबाराय दिसायला सामान्यच आहेत, दिसायला माणसासारखे माणूस आहेत, पण ते माणूस म्हणवले गेले नाहीत. संत नवती जगा मानसात्या सारिखे, संत नवती जगा मानसात्या सारिखे. संत नवती जगा मानसात्या सारिखे, संत नवती जगा मानसात्या. समुद्र नदी नोहे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा. पाषाण म्हणू नये लिंगा, पाषाण म्हणू नये. संत नवती जगा मानसात्या सारिखे, संत नवती जगा मानसात्या सारिखे. संत नवती जगा मानसात्या सारिखे, संत नवती जगा मानसात्या सारिखे. समुद्र नदी नोहे मैका, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा माणूस. अरे संत आणि सामान्य माणूस याच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. मला विस्तार करायचा नाही, पण अलौकिकत्व हे असं देहाच्या माध्यमातून दिसलं नाही. ज्ञानोबाराय अवताराला आले, तुमच्या आमच्यात अवताराला आले. तुकोबाराय तुमच्या आमच्यात अवताराला आले. लोकांनी तुकोबारायांवर उकळतं पाणी टाकलं. माणूस म्हणून टाकलं का संत म्हणून टाकलं? ज्ञानोबारायांची एवढी निंदा झाली, एवढी निंदा झाली, त्यांना 4 घास सुखाचे कोणी खाऊ दिले नाहीत. माणूस म्हणून का संत म्हणून? माणूस म्हणून. अरे संत म्हणून कळाले असते तर लोकांनी त्यांची निंदा केली नसती, लोकांनी त्यांना त्रास दिला नसता. काय मिळालं ज्ञानोबा तुकोबारायांना? सांगा बरं मला. आज ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर वारकरी उपाशी मरत नाही. कोण उपाशी राहतो सांगा बरं? नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणलं तर कोणी माणूस उपाशी राहत नाही. पंचपक्वान नाहीत रोज पंक्तीला. पक्वांनाशिवाय वारकऱ्याची पंगत संपली नाही कधी. सोहळ्याचा अपवाद नाही, सप्त्याचा अपवाद नाही. रोज पंचपक्वान नाहीत. माऊलींना काय मिळालं सांगा बरं? मी गमतीनं सांगू तुम्हाला, जरा विचार करून बघा. ज्ञानबा तुकाराम करत करत माझ्यासारखे बुवा महाराज 3-3 मजली घरं बांधतात. ज्ञानोबारायांना राहायला झोपडी नव्हती. आहे का नाही? आहे का नाही? आमच्यासारख्या माणसांना विनाकारण लोक संत म्हणतात आणि जे संत होऊन गेले त्यांना माणसं समजत बसले. केवढं दुर्दैव आहे, केवढं दुर्दैव. ज्ञानोबाराय तुकोबाराय तुमच्या माझ्यासारखेच दिसले पण इथले नव्हते महाराज. ते इथले नव्हते. त्यांचा देह तुमच्या माझ्यासारखा पंचमहाभूताचा वाटला पण ज्ञानोबारायांचा देह तसा नव्हता. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा,
अभंग सगळा पाठ आहे. कैवल्याचा पुतळा प्रकटला. अहो प्रत्येक चरण अलौकिक आहे. हो प्रत्येक चरण. मी काय सांगू आपल्याला, पुतळा लौकिक आहे पण कैवल्याचा पुतळा हे अलौकिक आहे. जिव्हाळा लौकिक आहे, चैतन्याचा जिव्हाळा अलौकिक आहे. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मायबाप लौकिक आहे, साधकाचा मायबाप अलौकिक आहे. तापाची निवृत्ती होणं लौकिक आहे पण दर्शनाने ताप निवृत्ती होणं अलौकिक आहे. आता हे सगळं अभंग लावून घ्या की कुठं सांगत बसू मी आपल्याला. याच्यामध्ये अलौकिकता किती. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा. प्रकटला भूतळा प्रकटला हे कदाचित तुमच्या माझ्या बाबतीत आपण जन्माला आलो म्हणून होईल, पण तो सामान्य पुतळा नव्हता, तो कैवल्याचा पुतळा होता. तो कैवल्याचा पुतळा ही अलौकिकता आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय अलौकिक, तुकोबाराय अलौकिक, लौकिक नव्हते. आणि अशी अलौकिकता जर दिसत असेल तर मग त्यांचं वर्णन करावं, नाहीतर करू नये. तुमच्या माझ्या पंचमहाभूतात्मक देहाचं काय कौतुक करता. हा देह येईल अन जाईल, त्याचं येणंही आपल्या हातात नाही, त्याचं जाणंही आपल्या हातात नाही, त्याचं काय कौतुक आहे. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांचं येणं त्यांच्या हातात, त्यांचं जाणं, त्यांचं समाधी घेणं, त्यांचं सदेह वैकुंठाला जाणं, हे सगळंच अलौकिक, हे वर्णनाचे विषय होता. असो, जसं ही अलौकिकता आहे तशी संतांच्या चरित्रामध्ये, संतांच्या जीवनामध्ये अपूर्वता आहे. काही गोष्टी एकदाच घडल्या. अहो आत्तापर्यंत आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास फार मोठा आहे. अनेक संत होऊन गेले. ज्ञानोबारायांच्या आधी काही संत झाले नसतील का या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये? झालेच असतील की झालेच असतील. पण आत्तापर्यंतचा एवढा इतिहास असताना भिंत चालल्याचं उदाहरण याच्या आधी होतं का? रेडा बोलल्याचं उदाहरण याच्या आधी होतं का? गाथा पान अक्षर तरल्याचं वर्णन याच्या आधी होतं का? नाही ना महाराज. ही अपूर्वता आहे, याच्या पूर्वी ते कधी झालेलं नाही. गर्वद्विजांचा हरिला शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. अलौकिक अपूर्वता आहे, सामान्य नाही आहे. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. पुष्कळ वर्णन आहेत, मी विचार फार विस्तारानं सांगत नाही, पण विचार करा आपण. रेडा बोलला आणि मग लोकांना ज्ञानोबारायांची अलौकिकता कळाली. अरे रेड्याच्या मुखातून वेद वदवला म्हणजे काहीतरी वेगळं. मला म्हणून नेहमी गंमत वाटते, ज्ञानोबाराय आधी रेड्याला कळाली मग माणसाला कळाली. खरंय का नाही? आधी रेड्याला बोल म्हणलं की रेडा वेद बोलला महाराज, पण माणसं बोलली नाहीत त्याच्याशिवाय माणसं बोलली नाहीत. ज्ञानोबाराय आधी भिंतीला कळावेत, आधी रेड्याला कळावेत आणि मग माणसाला कळावेत. बरं आपण हे करू शकतो का? एखाद्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवून वेद म्हण रे बाबा, बोल रे ऋग्वेद म्हणलं तर रेडा बोलल काय? घरातली पोरं बोलनात आपण म्हणल्यावर रेडे काय बोलतील? रेडे काय बोलतील असं बोलत नाही. मी गोठ्यातल्या रेड्याविषयी बोलतो. हा ना, बोलतील काय? एखाद्या भिंतीवर आपण बसलो चल बाई म्हणलं तर भिंत चालेल काय आपण म्हणल्यावर? कोणी असं होत नाही. अपूर्वता आणि अद्वितीयता आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ही टीका, अहो गीतेवर आत्तापर्यंत हजारोनी टीका झाल्या, वेगवेगळ्या भाषेमध्ये झाल्या. त्या सगळ्या टीका कदाचित गीतेच्या शब्दाचा अर्थ सांगणाऱ्या असतील, माझा नकार नाही. त्या टीकांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये कुठलाही दुजाभाव नाही, अनादराची भावना नाही. पण या सगळ्या टीका एका बाजूला आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी एका बाजूला. बाकीचं सगळं ते भले मोठे आहेत, ते आचार्य आहेत, ते विद्वान आहेत, ते ब्रह्मज्ञानी आहेत, ते ब्रह्मस्वरूप आहेत, ते अवतारी आहेत, हे सगळं खरंय. पण ज्ञानोबारायांची टीका आणि इतर टीका याच्यामध्ये अंतर राहतं, ते राहतच महाराज. जरा क्षमा मागून बोलू का? बाकीच्या टीका भगवंताच्या शब्दाचा अर्थ सांगतात आणि ज्ञानोबाराय मात्र भगवंताचं अंतरंग शब्दात सांगतात. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना हे प्रशस्ती पत्रक दिलंय. देवाचे मनोगत
तू दावीत आहासी मूर्त. देवाचं मनोगत सांगतोस आम्हाला, सामान्य नाही. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केलं. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राणसखा ही ज्ञानोबरायांची अद्वितीयता आहे. चालविली जडभिंती ही ज्ञानोबरायांची अपूर्वता आहे. आणि ज्ञानोबराय कैवल्याचे पुतळे आहेत ही ज्ञानोबरायांची अलौकिकता. अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता या तीन विशेषासह वर्णन तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलं. आणि हा विचार सांगताना सगळेच तिन्हीच्या तिन्ही चरण, हे चारही चरण सोडवणं माझ्या बुद्धीच्या वेळेच्या बाहेरचं आहे. फक्त आपल्याला मी सामान्यत्वानं विचार बोलून दाखवतो. ज्ञानोबा तुकोबाराय अलौकिकता सांगतात. संत अलौकिक आहेत. काय अलौकिकता आहे? महाराज, हे जग एका नियमानुसार चालतं. ऐका, हे जग एका नियमानुसार चालतं. आणि हे जे नियम आहेत ना, ह्या नियमामध्ये कुणाला अपवाद करता येत नाही. या विश्वाचा नियम आहे, या जगाचा नियम आहे, या नियमानुसार हे जग चालतं. याच्यामध्ये कुणाला ढवळाढवळ करता येत नाही. या जगामध्ये प्रत्येकाचं कार्य काहीतरी नियमात चालू आहे. वारकरी म्हणलं की नियम आहेत की नाही? कीर्तनकार म्हणलं की नियम पाळावे लागतील की नाही? फेटा बांधावा लागेल, कंबर बांधावी लागेल, काही 4-2 अभंग पाठ असावे लागतील. तेवढ्याच अभंगावर आयुष्यभर कीर्तन करणं का होईना, पण तेवढंच का होईना, पण लागल का नाही? लागल की नाही? निदान हरिपाठ तरी महाराजाला पाठ असावा, निदान 4-2 नाट तरी पाठ असावेत, निदान वासुदेव आंधळा पांगळा तरी पाठ असावा. असं होतं का नाही? असं कीर्तन करावं त्यांनी मनसोक्त. अहो, पूर्वीच्या काळात तुकोबारायांचं चरित्र वाचा ना आपण. तुकोबारायांच्या काळामध्ये कीर्तन कंबर बांधली तुकोबारायांनी की काकडा करूनच त्यावेळेचा कीर्तनकार खाली बसायचा. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं. रात्री कंबर बांधून कीर्तनकार उभा राहिला ना, तुकोबाराय उभे राहिले तर काकडा करूनच कीर्तनकाराने, कारण पूर्वीच्या कीर्तनकारांना काकडा येत होता म्हणून करून खाली बसत होते. आता येतच नाही तर 2 तासात आवरावं लागतं. त्याला काय करता? आहे का नाही? नियम आहेत का नाही? त्या नियमात वागावं लागतं. तुमच्या घराचे काही नियम आहेत. मी जर तुमच्याकडे पाहुणा म्हणून आलो तर तुमच्या नियमात मला राहावं लागेल का नाही? कोणी जर माझ्या संप्रदायात आला, मला जर म्हणाला महाराज मला माळ घाला, मला वारकरी व्हायचंय, तर मला त्याला नियम सांगावे लागतील की नाही? वाईट खाऊ नको, वाईट पिऊ नको, वाईट लोकांच्या संगतीत जाऊ नको, रामकृष्ण हरी म्हण, एकादशी कर, पंढरपूरची वारी कर, सांगावं लागेल. याच्यात काही ढवळाढवळ. मला एकाने सांगितलं महाराज वारे तुम्ही एकादशी करा म्हणता, किती करा? म्हटलं 24 एकादशा, 12 महिन्याच्या 2, शुद्ध वद्य 2, 12 दोन्ही 24 एकादशा, 29 उपवास आपल्याला नाथ महाराजांनी सांगितले. 24 एकादशा. तो म्हणला 2 मोठ्या केल्या तर चालत नाहीत का? म्हणलं चालत नाही. मोठ्या म्हणजे आषाढी आणि कार्तिके. म्हणलं चालत नाही, सगळ्या कराव्या लागतील. त्यांनी पुष्कळ विचार केला. तो म्हणाला बरं ठीक आहे, जाऊ दे, आता काय माळ घालायचीच आहे तर सगळ्या करतो. त्यांनी जाता जाता मला विचारलं महाराज या सगळ्या एकादशा तुम्ही मला करायला सांगता, मी सगळ्या करतो, जेवण केल्या तर चालतं? मी म्हणलं तू माळ घालून माझ्यावर उपकार करू नको, राहू दे तुझी माळ. अरे नियम आहे तो, नियम आहे ना महाराज, नियम आहे तो, नियम आहे. आमच्याकडे एक गृहस्थ आले, उगी आठवलं म्हणून सांगतो. तो महाराज होते त्या काळामध्ये, आमचे आजोबा होते. एक विद्वान गृहस्थ आले, प्राध्यापक होते, विद्वान होते आणि खरेच चांगले होते. काही पुस्तकाच्या कामाकरता महाराजांकडे आले होते. आले, सकाळी बोलणं वगैरे झालं. झाल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं दुपारची वेळ आहे, प्रसाद घेऊन जा. आपलं वारकऱ्याचं घर, प्रसाद घेऊन जा. प्रसादाला थोडं पानं वगैरे मांडायला, अन्न शिजायला वेळ होता म्हणून ते आमच्या मंडपामध्ये पंढरपूरला इकडं तिकडं फिरत, काय फोटो लावले आहेत, हरिपाठ कसा लावला आहे, विष्णू सहस्त्रनाम लावलं आहे, असं वाचत फिरत होतं. त्यावेळेला आमच्याकडे 12 महिन्याचा पहारा होता. पहारा आपल्याला माहिती आहे ना, सप्ताहामध्ये पहारा असतो, आता तोही बंद झाला. आमच्याकडे पहारा होता. तर ते आले, अरे एक पहारेकरी आमचा रामकृष्ण हरी करत ते उभा होता. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला म्हणाले काय करतोस? म्हटलं पहारा करतो. मग हे पहारा म्हणजे काय असतं? तू कुठून आलास? किती वर्ष झाले या मठात आहेस? महाराजाशी तुझा काय संबंध आहे? मग हे 24 तास तूच पहारा करतोस का?
मग त्यांनी सांगितलं मी अमक्या अमक्या गावचा, इथं पहाऱ्याला थांबलो, महाराजच मला सांभाळतात, काही नाही 2-2 तासाच्या पाळ्या असतात, आम्ही 7-8 पहारेकरी आहोत, बदलून बदलून पहारा घेतो वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. आणि पहारा घेऊन काय करता? तर म्हणलं काही करत नाही, रामकृष्ण हरी करत राहतो, जमलं तसं वाचत राहतो, माझी ज्ञानेश्वरी वाचतो, भजनी मालिका वाचतो, नाटाचे अभंग वाचतो, नाहीतर रामकृष्ण हरी म्हणतो, भजन करतो. त्यांना त्याचा मोह वाटला आणि त्या प्राध्यापकाने त्या पहारेकऱ्याला विचारलं, अरे म्हणे तुझा पहारा 1-2 तास मला देतोस का? जेवायला अजून वेळ आहे, तोपर्यंत मी तुझा पहारा घेतो, तू जाऊन ये कुठंतरी, काही काम असलं तर करून ये. आता त्या पहारेकऱ्याला बरं वाटलं, चला कोणीतरी आपला पहारा घेत आहे, जाऊन कामं करून. पण त्याला भीती वाटली, महाराज काय म्हणतील. मग तो म्हणाला, नाही नाही, तुम्हाला जर मी पहारा दिला तर महाराज मला रागवतील, तुम्ही महाराजांची परवानगी घ्या, मी पहारा देतो. मग ते गृहस्थ महाराजांना आजोबांकडे आले, प्राध्यापक. महाराजांना म्हणाले, महाराज हा पहारेकरी तुमचा? म्हटलं आहे. पहारा करतोय? होय. मग त्याला सांगा ना 10 मिनिट मला पहारा द्या म्हणून, जेवणाची पानं वाढली की मी पुन्हा विणा त्याला देतो आणि येऊन बसतो. महाराजांनी त्यांना सांगितलं, ते आता प्राध्यापक गृहस्थ, महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर आत्ताच्या आत्ता इथून भारताच्या सीमेवर गेलात आणि तिथल्या सैनिकांना जर म्हणालात की तुम्ही 10 मिनिटं जाऊन या, मी तुमची बंदूक घेऊन पहारा करतो, तर तो देईल का तुम्हाला? म्हणलं असं कसं देईल? मग महाराज म्हणले, आम्ही असं कसं देऊ? अरे तुम्ही जर सैनिक नसताना बंदुकीला तुम्हाला हात लावता येत नाही, तर गळ्यामध्ये माळ नसताना पहारा कसा घेता येईल? धोतर नसताना पहारा कसा घेता येईल? फेटा नसताना, डोक्यावर टोपी नसताना कसा पहारा घेता येईल? नियम आहेत ना महाराज. आणि जो संप्रदाय जेवढ्या नियमामध्ये चालतो तेवढा तो संप्रदाय जास्त वेगाने प्रगती करतो. नियमामध्ये शिथिलता आली की प्रगती खुंटली. हा जगाचा नियम आहे. मी कशा करता सांगतो, मला यायचंय अभंगाकडे, मी अवांतर बोलत नाहीये. हे जग एका नियमात चाललं. तुम्ही एका नियमात बसला, मी एका नियमात बसलो. मी एका नियमात कीर्तन मला करावं लागेल, मला कंबर बांधावी लागेल, मला फेटा बांधावा लागेल, मला काही 4-2 अभंग पाठ करून आपल्यासमोर काही विचार ठेवावा लागेल, अभंग सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल, मला काही करावं लागेल की नाही. टाळकरी मंडळी नियमात टाळ वाजवतात, वाजवणारे नियमात मध्ये पखवाज वाजवतात. नाहीतर टाळ मृदंग पश्चिमेकडे, आम्ही जातो उत्तरेकडे. नामदेवराय म्हणतात तसं काहीतरी जर माझं यांचं झालं तर हे कीर्तन रंगेल का? ही सेवा होईल का? जगामध्ये सगळ्याला काही ना काहीतरी नियम आहे आणि त्या नियमामध्ये वागावं लागतं. हे नियम चांगले वाईट काय जे असतील ते असतील, पण वारकरी संप्रदाय जगताचा एक विशिष्ट नियम मानतो. अहो आपल्याला सुद्धा ज्ञानोबारायांनी नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नेम सांगितला ना, नेम. नेम शब्द नियम शब्दाचा अपभ्रष्ट रूप आहे. नेम म्हणजे काय? नेम म्हणजे नियम. हो, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चाल, माझा नेम चालला पाहिजे, नियम चालला पाहिजे, नियमात बसता आलं पाहिजे. तसं हे जग एका विशिष्ट नियमात आहे. या जगताचे काही नियम आहेत. या नियमामध्ये कुणालाही ढवळाढवळ करता येत नाही. थोडंसं सोपं करून आपल्याला सांगतो. प्रातस्मरणे गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये महाराजांनी हा नियम आहे, हा विचार मांडलाय. तेवढा एक आपल्या समोर ठेवतो. काही नियमामध्ये, अहो या जगाचं वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी काही नियमावली सांगितली या जगाची. मला आता हे सगळं सांगेन तर वेदांताचा सगळा आपल्याला कंटाळा येईल त्याचा. अस्य जगतः नामरूपाभ्याम व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृ संयुक्तस्य प्रतिनियत देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य मनसा अपि अचिंत्य रचना रूपस्य. या जगाचं वर्णन केलंय आचार्यांनी. जन्माद्यस्य यतः, दुसऱ्याच ब्रह्मसूत्रातल्या दुसऱ्या सूत्रावरचं चिंतन सांगतो आपले. पण सोडून द्या, मी आपल्याला सोपं सांगतो. काय आहे? नियमाचे 4 प्रकार आहेत. ऐका, हे सोपं सांगतो. नियमाचे 4 प्रकार. काही नियम माणसाला करता येतात आणि मोडताही येतात. 1. काही नियम माणसाला करता येतात पण मोडता येत नाहीत. 2. काही नियम माणसाला करता येत नाहीत पण मोडता येतात. 3. आणि काही नियम माणसाला करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. आता याची उदाहरणं सांगू? उगी एकेका वाक्यात सांगतो, एकेका वाक्यामध्ये सांगतो. काही नियम माणसाला करता येतात आणि मोडता येतात. उदाहरणार्थ 31 डिसेंबरला रात्री केलेला नियम करता येतो आणि 1 जानेवारीला सकाळी
मोडायचाही असतो. त्याच्यामुळे त्याचा विचार करून आपल्याला वेळ घ्यायचा नाही. काही नियम करता येतात पण मोडता येत नाहीत. काही नियम असे आहेत. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपला कायदा नियम केला ना, महामानवांनी केला, मोठ्यांनी केला, सगळ्या देशाच्या कल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून व्यापक दृष्टिकोनातून हा कायदा केला. हे नियम आहेत की नाही? नियम आहेत. हे नियम करता आले. आता मोडायचं म्हणलं तर कायदा मोडता येतो का? मोडता येत नाही. मोडू नये, नाहीतर दंड भरावा लागतो, तुरुंगात जावं लागतं, शिक्षा होते. मोडता येत नाही. काही नियम माणसाला करता येत नाहीत पण मोडता येतात. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच्यातला क्रम माणसाला बदलता येतो का? बदलता येतो का? पावसाळा झाला की पुढं काय येतो? बघा की जरा विचार करून. असं काय करता? पावसाळा झाला की येतो हिवाळा, हिवाळा झाला की येतो उन्हाळा, उन्हाळा झाला की परत येतो पावसाळा. अहो, हे 6च्या 6 ऋतू ज्या क्रमानं येतात ना, त्याच क्रमानं येतात. पावसाळ्यामध्ये पाऊस पडावा की पडू नये आम्हाला नाही ठरवता येत. हिवाळ्यात थंडी वाजावी की वाजू नये आम्हाला नियम बदलता नाही येत. उन्हाळ्यामध्ये अंगाला उन्हाचे चटके बसावेत की नसता येतं. चला बाबा, आमच्या पुरता आम्हाला नियम मोडता येतो. हे नियम आम्हाला करता येत नाहीत पण मोडता येतात. आणि काही नियम असे आहेत ते आपल्याला करताही येत नाहीत आणि मोडताही येत नाहीत. याला कर्माचे नियम असं म्हणतात. विठ्ठला 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 आणि हे कर्माचे नियम कुणाला ठरवताही येत नाहीत आणि कुणाला मोडताही येत नाही. माझी भाषा नाही, भगवान बोलतात. 16वा अध्याय शेवटचा श्लोक, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. भगवान बोलतात, माझी भाषा नाही आहे. कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्यते कुडे लोकी वाळा वेगा. ज्ञानोबारायांची भाषा. ऐशी कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था, शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. 17व्या अध्यायाचा प्रारंभ. आपल्याला कळत नाही. हे नियम आपल्याला तयार करता येत नाहीत. हे नियम आपल्याला मोडता येत नाहीत. या नियमामध्ये जगणं या जगताला बंधनकारक आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, हा लोक कर्मे बांधला. हा सगळाच्या सगळा लोक कर्मानं बांधला गेलाय महाराज. या नियमात हे नियम देवालाही ठरवता येत नाहीत आणि हे नियम देवालाही मोडता येत नाहीत. हे लक्षात घ्या. जरा स्पष्ट बोलतो. कर्माचे नियम देवालाच काय, देवाच्या मोडता येत नाहीत महाराज. या नियमामध्ये सगळ्यांना वागावं लागतं. हा जर जगताला बंधनकारक कर्माचा नियम आहे तर या नियमाच्या परिणामामध्ये भक्त संत अडकत नाहीत. ही संतांची अलौकिकता अभंगाच्या पहिल्या चरणात. प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान, प्रारब्ध क्रियमान. भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. अवघा देवची झाला पाही, अवघा देवची झाला भक्ता संचित नाही जाण, भक्ता संचित नाही जाण. अवघा देवाची झाला पाहे, अवघा देवाची झाला पाही.
तुकोबाराय संतांची अलौकिकता सांगतात. सगळं जग कर्मानं बांधलेलं असताना तुकोबाराय म्हणतात, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमाण संचित भक्ता नाही ऐसे तू जाण. संतांना प्रारब्धने, मी क्रियमाण आणि संचिताबद्दल फार विचारच मला करायचा नाही आत्ता कीर्तनामध्ये. मला विचार करायचा आहे प्रारब्धाबद्दल, कारण क्रियमाण संचिताचंच प्रारब्ध होतं. आता ह्याच्या व्याख्या सांगत बसायला वेळ नाही आपल्याजवळ. तुकोबाराय म्हणतात, केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण, प्रारब्ध ते जाण, उरउरित उरले ते. बस संपलं. तिन्हीच्या व्याख्या तुकोबारांनी एका चरणात आपल्याला सांगितल्या. मला विस्तार करायचा नाही. आपण केलेल्या कर्माची फलं आपल्याला भोगावीच लागतात महाराज. कोण असा आहे की कर्म करतो पण भोग भोगत नाही? कोण असा आहे सांगा बरं? आम्ही कर्म करतो पण आम्ही भोग भोगू शकत नाही. आम्हाला भोग मिळतात त्याच्यावरून तरी आम्हाला कर्माचा अनुमान करावं लागतं. ज्ञानोबारायांची भाषा आहे, झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. लोक आता आपल्याला वाटतं काही नाही. लोक आमच्याकडे येऊन म्हणतात, महाराज अहो आम्ही कशाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आमच्या वाट्याला बघा बरं हे काय यावं, गावामध्ये आमच्या वाट्याला हे काय यावं. मी कधी कुणाच्या आद्यात मध्यात गेलो नाही. मी बरी, माझी ज्ञानेश्वरी बरी, गाथा बरी, माझं मी वाचत राहतो, माझा मी हरिपाठ करतो, माझं मी देवाचं पूजा करतो, माझं मी प्रदक्षिणेला जातो, माझं मी गावातल्या मंदिराची स्वच्छता ठेवतो, माझं मी देवासमोर जाऊन भजन करतो. कधी गावाच्या भानगडीत मी पडलो नाही, कधी गावाच्या आद्यात मध्यात नाही, आणि माझ्या नशिबाला हे काय यावं. मग आम्ही त्याला सांगतो, बाबा खरंच आहे की आत्ता तू कुणाच्याच आद्यात मध्यात नाहीस, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास म्हणून हे तुझ्या वाट्याला. अरे ज्या अर्थी आम्हाला भोग मिळतो त्या अर्थी आमच्या कर्माचा अनुमान आम्हाला करावं लागेल की नाही? कारण या जगतामध्ये केलेलं वाया गेलं असं कधी होत नाही महाराज. केलेलं वाया गेलं असं कधी होत नाही. हो, त्याला वेदांतामध्ये कर्माचे दोष मानलेत. अकृताभ्यागम आणि कृत प्रणाश असे 2 दोष आले वेदांतामध्ये. ब्रह्मसूत्रात त्याचं चिंतन आहे, मला विस्तार करायचा नाही. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, अभ्यागम म्हणजे भोगावं लागणं, न केलेलं भोगावं लागलं असंही आत्तापर्यंत जगात कधी घडलेलं नाही. आणि कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश झाला असंही आत्तापर्यंत कधी जगात घडलं नाही. आम्हाला भोगावं लागतं महाराज. आम्ही कर्माच्या बंधनात आहोत. आम्ही जे जे कर्म करतो ते आम्हाला भोगावं लागतं. मी प्रमाणाने बोलतो. आपल्या अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्र बोलतो अवश्यमेव भोक्तव्यम, आम्हाला भोगावंच लागेल. ते कर्म आम्हाला सोडून जाऊच शकत नाही. महाभारताने याच्याकरता फार गोड दृष्टांत दिला. एवढाच विचार आहे मला, एवढंच पुढच्या सगळ्या चरणांचा विचार करता येईल असं नाही, पण भाव नुसता सांगून जातो. एवढा एक विचार फक्त आपल्याला थोडासा स्पष्ट रूपानं सांगतो. महाभारताने फार गोड दृष्टांत याच्याकरता दिला. महाभारत दृष्टांत देत, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. महाभारतात दृष्टांत हा उदाहरण मी आपल्याला दृष्टांत सांगतो. 1000 गायीचा एखादा कळप आहे. ऐका, 1000 गायीचा कळप आहे. त्या कळपामध्ये त्या गायीची वासरं त्या गायींबरोबर रानामध्ये चाललेली आहेत. गायी चालल्या आहेत. एखादं वासरू कुठेतरी काट्यामध्ये, झुडपामध्ये, खड्ड्यामध्ये पडतं, अडकून राहतं. लक्षात येत नाही, गाय आपली पुढे जात असते, पण गुराख्याच्या लक्षात येतं की आमक्या गायीचं वासरू दिसत नाही. मग तो गुराखी शोध घेतो. मागे कुठेतरी काट्यामध्ये ते वासरू अडकलेलं असतं. त्या वासराला काट्यातून काढतो, उचलतो आणि गायीच्या कळपामध्ये आणून सोडतो. आता ते घाबरलेलं वासरू, आईपासून वियोग पावलेलं ते वासरू त्या गायीच्या कळपात आलं की त्याला आईकडे जायची ओढ असणार की नाही? घाबरलेलं आहे. मग ते जाताना प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत जातं का, ही माझी आई आहे का, ही माझी आई आहे का? नाही. त्या वासराला गायीच्या कळपात आणून सोडलं की ते जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला जाऊन लागतं, तसं आपण केलेलं कर्म कुणाचंही तोंड न बघता बरोबर आपल्या उरावर येऊन बसतं, दुसरीकडे जात नाही. कर्माच्या फलाच्या बाबतीत व्यभिचार होत नाही, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला स्पष्ट सांगू, अहो एखाद्या वेळेला जुळ्या मुलामध्ये आई चुकल पण कर्म चुकत नाही.
हा राम आहे का श्याम आहे? आई चुकल. राम आणि श्याम म्हणून दोन्ही वेळेला रामला चांगळ घालून मोकळी कर. आई चुकल हा राम आहे का श्याम आहे. पण रामच्या कर्माचं फळ श्यामला आतापर्यंत कधी मिळणार नाही. आई चुकल, जन्मदात्री आई एक वेळ जुळ्या मुलांमध्ये चुकल, पण कर्म कधी चुकत नाही महाराज. कर्म आपल्याला फल दिल्याशिवाय राहत नाही, हा नियम आहे. त्यामुळे आपल्याला ते भोगावं लागेल. आपण कर्मानं बांधलेलो आहोत आणि प्रारब्धाचं फल भोगल्याशिवाय गत्यंतर नाही, हा जगाचा नियम आहे. ज्ञानोबारांनी केलेली चिंतन आपण पहा. याच्याकरता 3रा अध्याय, 4था अध्याय, 5वा अध्याय, 18वा अध्याय, या सगळ्या अध्यायांना डोळ्याखालून घाला महाराज. ज्ञानोबारांनी कर्माचे केवढे नियम सांगितले. प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले व्योमा अंगी जिराले आबाळी जैसी 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. बरं, कर्म तर माणसाला करावंच लागतं. कर्म नाही असा जीव नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै, गीता बोलते. ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्या खालचं चिंतन वाचा ज्ञानोबारायचं. ज्ञानोबाराय चिंतन करतात. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. ज्ञानोबारायांच्या भूमिका आहे. याचा प्रत्येकाचा विस्तार करत बसलो तर मलाही काकडा करून खाली बसावं लागतं. अवघड आहे ना महाराज. हे सगळं किती सांगणार आपण. आम्हाला कर्माचं फळ आहे आणि कर्म तर चालूच आहे. कर्म नाही असा जीव नाही. काही ना काहीतरी हाताला चाळा लागलेलाच असतो. माणसं सहज बसली तरी सहज बसा. अहो, कीर्तनात बसलं तर कीर्तन तरी ऐकावं की नाही. उगी समोरचं फुल घेतात हारातलं आणि त्याच्या पाकळ्या काढतात. काय त्या फुलानं गोडं मारलंय हो. अगदीच काही नाही जमलं, एखादं फुलही नाही मिळालं तर ज्या सतरंजीवर चटईवर बसलेले असतात त्याची धागे काढतात. आम्हाला चातुर्मासाचा अनुभव आहे. इथलं सांगत नाही मी, चातुर्मासाचा आमचा अनुभव आहे. चातुर्मासाच्या सुरुवातीला मंडपभर पुरतील एवढ्याच सतरंज्या आम्ही आणतो. चातुर्मास संपताना एवढीच राहते सतरंजी. येतो तो धागा काढतो, येतो तो धागा काढतो. अरे ते हाताला चाळ. बरं, मी बोलत नाही, तुकोबाराय बोलतात. हागताही खोडी सळण मोडविते काढी. तुकोबारांची भाषा हागताही, बस हाताला चाळाच लागला. आणि जेवढं कर्म जसं आपल्याकडून घडतं त्याचं फल आपल्याला भोगावं लागतं. कारण आतापर्यंत कुणालाही प्रारब्ध चुकवता आलेलं नाही. मी पुढेही बोलतो, ऐका. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्प कोटिशतैरपी. आज मिळेल ना उद्या मिळेल, उद्या मिळेल ना परवा मिळेल, नाही पुढच्या वर्षी मिळेल, नाही पुढच्या जन्मी मिळेल, पण मिळेलच हे लक्षात घ्या. आपल्याला कर्मातून सुटका नाही. कोणी असो, कसाही असो, त्याला ते फल भोगावं लागेल. मी आपल्याला प्रमाण देऊन बोलतो. शास्त्राची प्रमाण आहेत, पंचदशी काढा आपण. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्येर नल राम युधिष्ठिरः. कुणाला चुकलं ना, नलाला चुकलं ना रामचंद्र प्रभूला आपल्या कर्माचं फल चुकवता आलं नाही. विचारा ज्ञानोबारायांना. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे रामचंद्र प्रभू सुद्धा वनवासाला गेले ना, त्यांचं कर्म आडवा. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानोबाराय बोलतात, पर्यसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे मनमथ झाला सेरा. बघा ना, सगळा अभंग बघण्यासारखा आहे ज्ञानोबारायांचा. कर्माची फलं कुणालाही चुकवता येत नाही. कर्माचे 2 नियम ऐका. आता ह्याच्यात अजून जाता जाता बोलतो. कर्माचे 2 नियम महाराज. कर्म केलं आणि कर्माचं फल मिळालं, याच्यातला पहिला विचार असा आहे, कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जातं. ऐका, फल तर भोगावं लागणार आहे. जोपर्यंत देहाचा संग आहे तोपर्यंत कर्माचं फल आहे. संग जव प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहो चिवरे. नुसता आग्रह नाही हो, मी जन्माला येतो पण कर्मच करत नाही, तुझ्या हातात नाही. नाही तरी मी करत नाही, कर हट्ट, काही उपयोग नाही. हट्टानं वागल्यानं काही पदरात पडत नाही. मी उदाहरणं देत नाही, माझ्याकडे वेळ तेवढा नाही आहे. नुसता हट्ट करून काय, मी कर्मच करत नाही, चालत नाही. करावं तर लागेल तुला. कुठलं ना कुठलं मनुष्य कर्म करेल. एखादा म्हणेल नाही हो मला काहीच करायचं नाही. आता तुम्ही इथं बसला, तुम्ही म्हणाल नाही आम्हाला काही कीर्तनात आम्ही बसलो, आम्ही काही करत नाही. काही करत नाही असं नाही, तुम्ही श्रवण करण्याचं कर्म करता.
मी कीर्तन करण्याचं, तुम्ही म्हण नाही ना आम्हाला श्रवणही करायचं नाही, मग निदान झोप तरी कर्मच आहे की नाही? झोपही कर्मच आहे. एखादा म्हणेल नाही नाही मला झोपायचं नाही, मला कीर्तनही ऐकायचं नाही, मला काहीच करायचं नाही, श्वासोश्वास तरी करशील का नाही? कर्म. नाही नाही एक म्हणाला नाही नाही 2 तासात मला श्वासोश्वासही करायचा नाही, मग आम्ही त्याला म्हणू मग आम्ही करू पुढचं सगळं तुझं, तू कशाला बाकीचा विचार करतो? चालेल का मला सांगा ना? कर्माशिवाय जीव कधी राहू शकत नाही. झोपेत सुद्धा जोपर्यंत सुषुप्ती अवस्था आहे तेव्हा कर्माचे संस्कार असतात. कृती नसते पण कर्माचे संस्कार. पण स्वप्न काय, जागृती काय, ह्याच्यात कर्म चालूच आहे ना महाराज. कुठे शारीरिक असेल कुठे मानसिक असेल, पण कर्माची अगतिकता हा जीवाचा स्वभाव आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं तीव्र होत जातं तेवढं कर्मफल, अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जातं. आणि आपण कर्म केलं की त्याचं असं आहे. मी दुसरा नियम आपल्याला सांगतो. कर्माचे 3 प्रकार आहे बरं का. आता हा अगदी सामान्य विचार आहे. काही कर्म लगेच फळ देतात, काही कालांतराने फळ देतात आणि काही जन्मांतराने फळ देतात. काही काही कर्म केली की लगेच फळ आहे, लगेच तिथल्या तिथं फळ आहे. उदाहरण सांगतो मी. आता मला तुमच्याकडचं माहीत नाही, आमच्याकडे कदाचित आम्ही मराठवाड्यातली लोक आहोत, काही मागे पुढे होऊ शकेल. तुमच्याकडे कसं आहे मला माहीत नाही. इकडं कसं आहे हो, विस्तवाला हात लावल्यावर इथं किती आठवड्यांनी चटका बसतो? इकडचा भाग कसा आहे मला माहीत नाही. इकडं कसं आहे, निखाऱ्याला हात लावल्यावर कधी चटका बसतो? अरे हात लावायचा उशीर आहे, तुम्हाला चटका हे फळ ताबडतोब. काही काही कर्माची फळं लगेच मिळतात, काही कर्माची फळं कालांतराने मिळतात. आपण तारुण्यामध्ये एखादं कर्म करतो, वृद्धापकाळामध्ये त्याचं फल मिळतं. आपल्याला अशी अनेक उदाहरणं आहेत. सौभरी ऋषीचं उदाहरण बघा आणि मांडव्याचं उदाहरण बघा, पुराणामध्ये आलेलं, उपनिषदामध्ये त्याची उदाहरणं दिलेली आहेत. सोडून द्या. पण ही आपण तारुण्यात कर्म करतो, एखादं कर्म करतो 4-2 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 50 वर्षानंतर, 80 वर्षानंतर, पण कधी ना कधीतरी आम्हाला त्याचं फल मिळतं. हे कालांतराने फळ मिळतं. आणि काही काही कर्माची फळं जन्मांतराने मिळतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा कोण बोलतं? नामदेवराय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, पूर्वजन्मी पाप केले, ते नुसते विस्तारले नाही, बहु विस्तारले? कारण पूर्वजन्मीचं आहे ना, त्यामुळं ते कर्म आणि कर्मफल याच्यातलं अंतर जेवढं वाढत जातं तेवढं कर्मफल तीव्र होत जातं. अंतर वाढलं की कर्मफलाची तीव्रता वाढली. आता ह्याची काय उदाहरणं सांगू मी आपल्याला? महाभारतातलं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, थोडंसं सांगतो. भीष्माचार्य बाणाच्या गादीवर झोपले, शरपंजरी पडले, आपल्याला माहिती आहे ना. भीष्माचार्य अंगामध्ये बाण घुसले. एके दिवशी पांडव आणि भगवान त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर भगवान समोर उभे, काहीतरी बोलणं, चर्चा चालू. आणि भीष्माचार्याने देवाला असं विचारलं, देवा आत्तापर्यंत खोटी प्रतिज्ञा केली नाही, ब्रह्मचर्य नैष्ठिक पाळलंय, ब्रह्मचर्याला धक्का लागला नाही, खोटं बोललो नाही, काही नाही, जीवन नियमात राहिलंय, जीवन चांगलं जगलोय. मग एवढं सगळं चांगलं जगू नये, शेवटी माझ्या नशिबाला हे बाणाच्या गादीवर झोपायचं का आलं असं? भीष्माचार्याने विचारलं. भगवंतांनी सांगितलं, भीष्माचार्य ज्या अर्थी तुम्हाला फल मिळालंय त्या अर्थी कुठे ना कुठेतरी तुमचं कर्म आडवं आलंय. म्हणजे काय कर्म? या जन्मातलं नाही, मी तुम्हाला गत जन्मातलं दाखवतो. म्हणून भगवंताने भीष्माचार्यांच्या समोर मागच्या जन्माचा एक चित्रपट उभा केला. एका जन्मामध्ये भीष्माचार्य हे राजपुत्र होते आणि रस्त्याने सहज जाताना रस्त्यावर पडलेला एक सरडा भीष्माचार्याने बाणाच्या टोकाने असा उडवला. तो सरडा उडला, असा फेकला गेला, एका निवडुंगाच्या झाडावर पडला. निवडुंगाचे काटे त्या सरडाच्या शरीरात घुसले आणि थोडा वेळ तो सरडा तसा राहिला.
त्या निवडुंगाच्या काट्याला सरड्याचं ओझं सहन झालं नाही, म्हणून अंगामध्ये काटे घेऊन तो सरडा जमिनीवर पडला. भगवंताने हे भीष्माचार्यांना दाखवलं आणि विचारलं, या सरड्याने तुमचं काय घोडं मारलं होतं? काही नाही. मग हा सरडा निवडुंगाच्या काट्यावर पडला म्हणून तुम्हाला बाणावर झोपावं लागलं. कर्माचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही. भीष्माचार्याने हात जोडले, बरोबर आहे देवा, माझी शंका संपली, माझी तक्रार नाही, आता काही तक्रार नाही माझी. माझं त्या सरड्याशी माझं वैर नव्हतं, मी त्याला फेकून दिलं, तो काट्यावर पडला म्हणून माझ्या अंगात बाण घुसले, मान्य आहे, माझी शंका संपली. पण माझ्या मनात दुसरा एक विकल्प आहे. काय आहे? म्हणे मी उडवलेला सरडा हा निवडुंगाच्या काट्यावर पडला किती वेळ? 6 क्षण. आणि मी बाणाच्या गादीवर झोपलो किती दिवस? 6 महिने. कसं काय? भगवान म्हणाले, हे मागच्या जन्मातलं तुम्हाला दाखवलंय. हे मागच्या जन्मातून या जन्मात येईपर्यंत त्या 6 क्षणाचे दर साल दर शेकडा वाढत वाढत 6 महिने झालेले. आपल्या म्हणून हिंदी भाषेमध्ये म्हणतात, नेकी कर कुए में डाल. माणसानी चांगलं करावं विसरून जावं, कारण ज्या वेळेला ते फलद्रूप होतं त्या वेळेला ते जास्त मोठं फल घेऊन व्यक्त होतं, असं म्हणतात ना. आणि म्हणून आपण केलेलं कर्म आणि त्याला प्राप्त होणारं फल याच्यातलं अंतर वाढत गेलं की कर्मफल तीव्र होत जातं. या कर्माचे नियम आहेत महाराज. या कर्मातून कोणाला सुटका नाही. या कर्माची फलं भोगावीच लागतात. किती भोगावी लागतात? आपण विचारा संतांना. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे कीती, उपजले मेले ऐसे कीती. हे केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले नाथ महाराज बोलतात हरिपाठामध्ये, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले ते भोगा आले नाही, ते भोगा नाही आले, ते ची. हा ची फार अवघड आहे महाराज, हा च फार अवघड आहे. तेच चकार हा व्यावृत्तीपूर्वक असतो असा नियम आहे. तुम्ही जेवायला या म्हणणं वेगळं आणि तुम्हीच जेवायला या म्हणणं वेगळं. तुम्ही जेवायला या म्हणलं की समजावं भंडारा आहे. गाव घेऊन या ना, काही फरक पडत नाही, भंडाराच आहे. पण तुम्हीच जेवायला या म्हणलं की समजावं पार्टी मिटिंगचं जेवण. हां, बायकोला आणू नका, भावाला आणू नका, मित्राला आणू नका, कुणाला सेक्रेटरीला, कारण कोण कधी फुटल आणि बंडखोरी करल, दिवसच राहिले नाहीत ना महाराज. एकटे या, तुम्हीच. चकार हा व्यावृत्तीपूर्वक असतो. चकार इतरांचा निषेध करतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे केले कर्म झाले ते भोगा नाही आले, तेची भोगा आले. हा चकार जो नाथ महाराजांनी वापरला ना, तो असा वापरलाय, त्याचं इतकं वर्म आहे महाराज. हा चकार फक्त तिथंच वापरायचा नाही. केले कर्म झाले ते ची, इथं ची नाही, सगळीकडे ची लावला तरच तो अभंग कळतो. केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतं. ह्या च सगळीकडे. केलेलंच की झालेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतच. सुटका नाही महाराज कुणाची, कुणाची सुटका नाही. सगळ्यांना भोग आहेत, सगळ्यांना भोग आहेत आणि तेच भोग. म्हणून मगाशी मी प्रमाण दिलं आपल्याला पंचदशीत आलेलं. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्येर नल राम युधिष्ठ. ना नलाला चुकलं, ना रामचंद्र प्रभूला चुकलं, ना युधिष्ठिराला चुकलं.
अहो एवढा मोठा युधिष्ठिर संत महात्मा जवळजवळ आयुष्यात कधी खोटं बोलला नाही बिचारा, धर्मानं वागला, त्याला धर्मराज असं म्हणतात. पण स्वर्गाला जाताना त्याच्या पायाचा अंगठा गळून पडला. कशामुळं? कशामुळं? एकदा अर्धसत्य बोलला. आपल्याला माहिती आहे, कथा मला सांगायची नाही, पुढं जायचंय अजून, कथा सांगून वेळ घेत नाही. पण एकदा अर्धसत्य बोलला. नरोवा कुंजरोवा, हत्ती मेला का माणूस मेला मला माहित नाही, एवढंच बोलला. त्याला माहिती होतं हत्ती मेला म्हणून. अश्वत्थामा हतहा नरोवा, हा श्लोक महाभारतात नाही पण अन्य पुराणात आहे म्हणून येतो, महाभारतात असा नाही आहे. पण जे काही असेल ते. पण त्याला द्रोणाचार्य विचारायला आले, अरे माझा अश्वत्थामा मेला काय? मेला का? म्हटलं की त्याने बघू आता येणार ते द्रोणाचार्य आटोपे ना तो कोणाला, मरता मरेना, मग काय करावं? हे पांडव सगळे भगवंताकडे आले आणि भगवंताला विचारलं, देवा द्रोणाचार्य आमचे गुरु आहेत, आम्ही किती प्रयत्न केले तरी द्रोणाचार्य हरत नाहीत, सध्या कौरवांचे सेनापती आहेत, आम्ही त्यांना पराजित करू शकत नाही कारण ते आमचे गुरु आहेत. शेवटी गुरु काही झालं तरी शिष्याला कणभर तरी भारी असेलच की नाही हो, कुठं ना कुठं तरी. अहो एका पहिलवानाने एक आपला पठ्ठा तयार केला, एका गुरुने आपला चेला तयार केला, एक पहिलवान, त्याला सगळे डाव शिकवले आणि त्याला बाहेर निघाल्यावर त्यांनी सगळ्या जगामधल्या सगळ्या कुस्त्या जिंकल्या, या देशातली त्या देशातली, इकडची तिकडची, सगळ्या सोन्याच्या गदा चांदीच्या गदा जेवढ्या मिळवता येतील सगळ्या गदा मिळवल्या, परत आला. आता त्याच्या लक्षात आलं की आपल्याला हरवू शकणारं इथं कोणी नाही, मग आता कोणाला? म्हणून त्यांनी गुरुलाच आव्हान दिलं, माझ्याबरोबर कुस्ती करा. गुरु म्हणाले, अरे आता मी म्हातारा झालो, तुला सगळं शिकवलंय, माझ्यावरच काय उलटतोस? तो म्हणला, नाही नाही, तुम्हाला पराजित केलं की मग सगळेच गेले, तुम्हाला पराजित करायचंय, माझ्याबरोबर कुस्ती करा. हो नाही करता करता शेवटी गुरुने सांगितलं, ठीक आहे करू कुस्ती. कुस्ती ठरली, मोठं बक्षीस लागलं त्याला. कुस्तीचा दिवस ठरला, कुस्ती ठरली, गुरु आणि शिष्य दोघेही रिंगणात उतरले, कुस्ती सुरू झाली आणि पहिल्या 3 मिनिटाच्या आत तर त्या गुरुनं आपल्या शिष्याला आसमान दाखवलं. पहिल्या 3 मिनिटातच त्याची पाठ लागली जमिनीने. त्या गुरुला लोकांनी उचलून घेतलं, बक्षिसं दिली, सगळं झाल्यावर संध्याकाळी तो शिष्य गुरुकडे आला आणि गुरुला म्हणाला, गुरु म्हणे मला सगळं शिकवलं, हा डाव नव्हता शिकवला. गुरु म्हणले, तुझ्याकरताच राखून ठेवला होता. अरे तो गुरु आहे शेवटी, काही झालं तरी त्याला जास्त अक्कल आहे, त्याला जास्त बुद्धी आहे, त्याला जास्त सामर्थ्य आहे, त्याला जास्त कळतं. द्रोणाचार्यांना कसं हरवणार आम्ही? सगळे आले भगवंताकडे आणि भगवंताला म्हणाले, देवा द्रोणाचार्य हरत नाहीत, आम्ही काय करावं? भगवंतानी त्यांना एक युक्ती सांगितली. बघा युक्ती, हा देवाची युक्ती आहे. देवानी युक्ती सांगितली. देवानी त्यावेळेला त्यांना असं सांगितलं, एखाद्याला जर आपल्याला शारीरिक बलानं पराभूत करता येत नसेल तर त्याच्या मनावर आघात करा, म्हणजे तो पराभूत होतो. त्यावेळेला देवानी सांगितलेला नियम लोक अजून वापरतात. एखाद्याला जर शारीरिक बळानं जर त्याला मारता येत नसेल तर त्याचं मानसिक खच्चीकरण करा. मग कसं करायचं? अरे म्हणे द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केली, अश्वत्थामा मेला हे जर माझ्या कानावर आलं तर मी माझं धनुष्यबाण खाली ठेवेन, अश्वत्थामा मेला म्हणून उठवा. असा कसा मेला? अरे अश्वत्थामा हत्ती मारा. कौरवांच्या पक्षात एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. तुम्हाला महाभारत गंमत सांगतो महाभारताची, या हत्तीचं नाव अश्वत्थामा सुद्धा कृष्णानेच ठेवलं होतं. त्याचं नियोजन फार पक्क आहे महाराज, फार पक्क. त्याने ते अश्वत्थामेला, मग अश्वत्थामा हत्ती मेला, अश्वत्थामा मेला मेला द्रोणाचार्यांच्या कानावर. द्रोणाचार्य म्हणाले, माझा विश्वास नाही. मग जर धर्मराज युधिष्ठिर म्हणेल तर मी ऐकेल. आता हे शत्रू, त्यावेळेच्या शत्रूवरही विश्वास ठेवता येत होता. द्रोणाचार्य आले, धर्मराज म्हणाले, देवा अडचण आली. काय झालं? त्यांनी जर विचारलं, माझा मुलगा अश्वत्थामा मेला का, तर काय झालं? अश्वत्थामा मेला का, तर मी हो म्हणे, पण माझा मुलगा मेला का? भगवंतानी सांगितलं, डोळे झाकून खोटं बोल, मी आहे ना, मी आहे, तू काही चिंता करू नको, तू फक्त अश्वत्थामा हतहा एवढंच म्हण. नरोवा कुंजरोवा बोलताना मी असे ढोल वाजवतो की कुणाला ऐकूच जाणार, परिणाम होणार. मग ते द्रोणाचार्यांना कळलं, सगळं झालं आणि अर्ध खरं अर्ध खोटं असं भीष्म हे बोलले. धर्मराज युधिष्ठिर, नरोवा कुंजरोवा, पूर्ण खोटं नाही, पूर्ण खरं नाही, अर्ध खरं आणि अर्ध खोटं एवढं बोलले धर्मराज.
आणि एवढं अर्ध असत्य अर्ध सत्य बोलल्यामुळं स्वर्गाला जाताना त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला, भोग भोगावा लागला. ऐका, कुणाला? धर्मराज युधिष्ठिराला. आता ही जी कथा आहे ना, ती वाचताना मला नेहमी असं वाटतं, आयुष्यभर खरं बोलून एकदा अर्ध सत्य बोलला तर स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला. आपण तिथोर जाईस्तोर काय काय गळून पडल हो आपलं? काय काय गळून पडल मला सांगा बरं. तिथोर जाईस्तोर आपलं काय काय, आपला अंगठा जरी शिल्लक राहिला तरी पुष्कळ. अरे कोणीच चुकत नाही महाराज याच्यातून. म्हणून नाथ महाराज म्हणतात, केले कर्म झाले तेची भोग आले. तेच भोगावं लागतं, तसं नाही. तसं भोगावं नाही लागत, तेच भोगावं लागतं. आपण केलेल्या कर्माला तेच भोगावं लागतं, तसं फल मिळत नाही, तेच मिळतं, तेच वेगळं. लक्षात येतं का आपल्या? तेच. आता काय सांगू मी आपल्याला, काय झालं आता कर्माचे म्हणजे उदाहरण आहेत. एका घरामध्ये एक मुलगा आणि त्याची बायको आपल्या म्हाताऱ्या बापाला कंटाळले. बाप म्हातारा झाला, त्याच्याच्यानी काही होईना. एक खोली दिली, त्याच्यात त्या म्हाताऱ्याला टाकलं. सूनही त्याच्याकडे बघेनात, पोरही बघेनात, नातवंड त्याच्याजवळ जाईनात. त्याचा तिरस्कार करायला लागले. कधी म्हातारा मरतो याची वाट बघायला लागले. पण म्हाताऱ्याचंही प्रारब्ध बळकट होतं, मरता मरना. एके दिवशी तो मुलगा कामावरून आला आणि आपल्या बायकोला म्हणाला, हे बघ एक युक्ती करतो. काय? आता बापाचा कंटाळा आला, घरात बाप नको, तो राहिल्यामुळं आपल्याला कुठं बाहेर जाता येत नाही, काही करता येत नाही, कंटाळा आला त्याचा. असं करतो, याला कुठल्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोडतो. बायको म्हणाली, फार चांगलं, माझ्या आईवडिलांनी पुण्य फार केलं म्हणून तुमच्यासारखा नवरा मिळाला. किती चांगला विचार करता, बापाला वृद्धाश्रमात ठेवता. हो. पोरानं बापाला घेतलं, रिक्षात टाकलं, वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. पण गंमत काय असते, म्हातारी माणसं मांजरं तुम्ही किती लांब नेऊन सोडा, म्हातारी माणसं मांजरं किती लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्यात आपल्या स्वागताला हजर. हो ना. आमच्याकडे एका माणसाने मांजर पाळलं महाराज. आमच्याकडे एका माणसाने मांजर पाळलं. ते मांजर झालं म्हातार. त्याला नीट फिरता येईना, चालता येईना, उंदीर पकडेना. मग त्या माणसाला वाटलं ह्याला लांब सोडावं म्हणून एका पोत्यामध्ये गुंडाळलं आणि लांब जंगलात सोडायला गेला. ते रस्ता चुकला, मांजरीच्या मागे आला तेव्हा घर सापडलं. म्हणजे म्हाताऱ्या लोकांचा मला अपमान नाही करायचा, त्यांची स्मरणशक्ती तीव्र असते हे सांगायचं. किती लांब नेऊन सोडा. आता काय करावं, म्हाताऱ्याला सोडलं तरी तो घरी येतो, काय करावं. शेवटी एके दिवशी पुष्कळ विचार करून तो मुलगा घरी आला आणि बायकोला म्हणाला, आता एक काम करतो, आता याचा खरंच कंटाळा आला, एक काम करतो, यांना काशी यात्रेचं निमित्त करून काशीला घेऊन जातो आणि गंगेमध्ये देतो ढकलून. ही पिढाच नको आता आपल्या घरामध्ये. बस एक 2-4 दिवसामध्ये यांना तिथं गंगेत ढकलून येतो. बायकोला इतका आनंद झाला सुनेला. ती म्हणाली, 16 सोमवारचं उद्यापन करायला हरकत नाही, तुमच्यासारखा नवरा मला मिळाला, भाग्य माझं. पोरानं बापाकडे गेला. पोरगा आणि बापाला म्हणाला, बाबा तुम्ही म्हणाला होता ना काशी यात्रेला जायचं म्हणून, चला जाऊया. बापाला कळणार, रोज ऑफिसमधून आल्यावर शिव्या देणारा मुलगा आज काशी यात्रेचं विचारतो, ही गंगा उलटी कशी वाहत आली इकडं. त्याच्या लक्षात आलं की हे काही काम सरळ नाही, आपल्याला बहुतेक तिथं नेऊन सोडून देणार. बापाने विचार केला, नाहीतरी इथं राहून अपमानित जीवन जगण्यापेक्षा काशीला मेलेलं काय वाईट आहे. संभावितस्यच्या कीर्तीर मरणादतिरिच्यते. संभाविताचं वजन कशाला डोक्यावर ठेवायचं, जाऊ तिथं, काय सोडून येईल, काशीला राहू, काय होईल तसं होईल, विश्वनाथ बघून घे, जाऊ. बापाने सांगितलं जाऊया आपण, मी सुटकेस भरतो. पोरगं म्हणालं सुटकेस, अरे ज्याला परत यायचंय त्याला सुटकेस लागते, ज्याला आणायचंच नाही त्याला सुटकेस काय करायचे.
बापाला घेतलं, काशीला गेला. रात्री 2 वाजता रेल्वे काशीमध्ये पोचली. बाप म्हणाला आता कुठल्या तरी धर्मशाळेत उतरू, सकाळी गंगेवर स्नान करू, विश्वेश्वराचं दर्शन घेऊ, परत जाऊ. पोरानं सांगितलं तसं नाही बाबा, काशीचा नियम आहे, ज्या वेळेला गेलं त्या वेळेला स्नान करायला पाहिजे. कारण पोराने विचार केला उद्या सकाळी गंगेवर गेलं की यांना जर ढकलून दिलं तर काढणारे 100 असतात. कोणीतरी जाईल, म्हातारा घसरला म्हणून काढेल. पण आत्ता रात्रीच्या 2 वाजता गंगा निर्मनुष्य आहे, सगळी माणसं झोपलेली आहेत, यांना ढकलून दिलं तरी काही पत्ता लागायचा नाही, आत्ताच गेलं पाहिजे. बापाला घेतलं, रात्री 2 वाजता गंगेवर गेलं. तरी बापाच्या लक्षात आलं. बाप म्हणाला मी इथं काठावर बसून आंघोळ करतो, तू जाऊन ये. तो म्हणला तसं चालत नाही. तीर्थ स्नानाला जाताना तीर्थाचं पाणी नाभी प्रमाण लागतं, कमीत कमी नाभी एवढं पाणी असावं आणि त्याच्यात डुबकी मारावी तर तीर्थाचं पुण्य मिळतं असं शास्त्र आहे. चला आत. बापाला घेतलं, आत नेलं. कमरे एवढं पाणी आलं, छाती एवढं आलं, गळ्यापर्यंत आलं. बाप म्हणाला बास की आता इथं आंघोळ करू. पोरगं म्हणालं नाही नाही अजून थोडं पुढं चला. थोडं पुढं गेले. पुढे वेगाचा प्रवाह गंगेचा, तिथपर्यंत न्यायचं, बापाला ढकलायचं म्हणून त्या प्रवाहापर्यंत नेलं. बापाचे खांदे धरले, त्यांना ढकलणार तेवढ्यात बापामध्ये काय ताकद आली. त्यांनी त्याचे दोन्ही हात असे जे घट्ट धरून ठेवले, सोडता सोडनामा. पोरग कंटाळलं. पोरग म्हणालं बाबा सोडा, मला तुम्हाला घरी न्यायचं नाही, मला तुम्हाला ढकलून द्यायचंय, आम्ही कंटाळलो तुम्हाला, आता मला ढकलून द्यायचंय गंगेमध्ये, तुम्हाला सोडा माझे हात. बाप म्हणाला तुझ्यासारख्याच्या घरामध्ये जगणं मलाही नको झालंय, मला मरायचंच आहे, मला काही जगण्यात आनंद नाही आहे, फक्त मरताना माझी एक शेवटची इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. बाप म्हणाला शेवटची इच्छा एवढी पूर्ण कर. पोरग म्हणाला आता काय? म्हणला एक शेवटची इच्छा आहे, तुम्हाला ढकलून द्यायचं ना, खुशाल ढकल, मी गंगेमध्ये मेलो तर मला मोक्ष तरी मिळेल, काहीतरी होईल माझं, ढकलून दे, पण माझी एक शेवटची इच्छा. काय? तो म्हणाला काही नाही, मला ढकलायचं आहे ना, फक्त इथं ढकलू नको, थोडं वरच्या अंगाला नेऊन ढकल. पोरगं म्हणाले कशा करता? इथं ढकललं तरी वाहतच जायचंय, वर ढकललं तरी वाहतच येणार आहे. बाप म्हणाला मी तुझ्या पाया पडतो बाबा, पण माझी एवढी एक शेवटची इच्छा पूर्ण कर, इथं ढकलू नको, थोडं वर नेऊन ढकल. पोरगं म्हणाला कशा करता? कारण बाप म्हणाला मी माझ्या बापाला इथंच ढकललं होतं म्हणून. याला म्हणतात केले कर्म झाले ते नाही, तेची भोगा आले. आपल्याला आपलं कर्म चुकवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा नियम कुणाला आहे? मी उदाहरणं सामान्यांची सांगितली नाहीत. तुम्हाला आम्हाला तर चुकवता येतच नाहीत. अहो रामचंद्र प्रभूला चुकवता आली नाही, धर्मराज युधिष्ठिराला चुकवता आली नाहीत, नल राजाला चुकवता आली नाहीत. तुमची आमची काय कथा महाराज, दर्यामे खसखस, कुठं वाहत जाऊ पत्ता लागायचा नाही, मोठे मोठे वाहत गेले या कर्माच्या बंधनामध्ये. तुमची आमची दर्यामे खसखस ठाऊक आहे का तुम्हाला? दर्यामे खसखस, खसखस माहिती आहे का नाही? खसखस अनारशाला लावतात. हां, खसखस महाग असते. एका माणसाला बायकोनी सांगितलं खसखस घेऊन या. तो दुकानात गेला. किती रुपयाची? तो म्हणला 1 रुपयाची खसखस पाहिजे. 1 रुपयामध्ये 4-5 दाणे आले. दुकानदारांनी 4-5 दाण्याची पुडी बांधली, यांनी खिशात ठेवली. रुपयाची खसखस, 5 दाण्याची पुडी घेऊन समुद्रावर वंदन करायला, पाया पडायला म्हणून गेला. आणि समुद्राला खाली वागताना खिशातली पुडी समुद्रात पडली. कशाची? खसखशीची. खिशातली पुडी खसखशीची कुठं पडली? समुद्रात पडली. कळलं नाही त्याला. घरी गेला. रात्री झोपताना बायकोने विचारलं खसखस आणायला सांगितली होती. तो म्हणला अरे हां, कुठं आहे? खिशा बघितला, नाही आहे. कुठं पडली असेल? मग लक्षात आलं समुद्रात पडली असेल. रात्री 9 वाजता समुद्राच्या काठावर आला आणि समुद्राच्या पाण्यामध्ये शोधायला लागला माझी खसखस कुठं आहे, माझी खसखस कुठं आहे. तिकडून एक गृहस्थ आला. त्याला वाटलं काय दागिना गिना पडला काय. त्याने विचारलं काय शोधता, दागिना वगैरे पडला का? तो म्हणला नाही हो, खसखशीची पुडी पडली. खसखस किती मोठी असते आपल्याला माहिती आहे ना, एवढा दाणा. खसखशीची पुडी पडली. याने विचारलं कधी पडली? तो म्हणला संध्याकाळी 5 वाजता पडली. आता किती वाजले? 9 वाजले. मग तो म्हणला मूर्खा, माझे 15 जहाज 2 महिने झाले या समुद्रामध्ये गुप्त झालेत, अजून सापडत नाही, तुझी खसखस सापडल वय.
अरे मोठ्या मोठ्याचं मोठं गेलं, लहानाचं याला म्हणतात दर्या में खसखस. रामचंद्र प्रभूला कर्माचं फळ चुकवता आलं नाही महाराज, तुम्हाला आम्हाला काय चुकवता येईल? नलराजाला चुकवता आलं नाही, धर्मराज युधिष्ठिराला चुकवता आलं नाही, दशरथाला चुकवता आलं नाही, भगवान श्रीकृष्णाला चुकवता आलं नाही, तुम्हाला आम्हाला कर्माचं फल काय चुकवता येईल? आम्हाला या जगतामध्ये जो जो कुणी जन्माला येतो त्याला या जगतामध्ये कर्माची फलं भोगणं अनिवार्य आहे. हा जगाचा नियम आहे. मग हा नियम जर लौकिक अर्थानं सगळ्याला लागू पडत असेल तर तुकोबाराय मात्र म्हणतात की सगळ्यांना लागू पडणारा हा लौकिक नियम भक्ताला मात्र लागू पडत नाही. ही भक्ताची अलौकिकता आहे. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. तुकोबाराय म्हणतात जर कर्माचा नियम एवढा अबाधित आहे आणि सर्वांना लागू पडतो, या मृत्यूलोकामध्ये जो जो येतो त्याला जर हा प्रारब्धाचा नियम लागू पडतो, तर हे भक्त हे संत महात्मे सुद्धा याच मृत्यूलोकात येतात ना, ते इथंच येतात ना, पण त्यांना मात्र कर्माचा नियम लागू पडत नाही. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुकोबाराय बोलतात तुटे भवरोग, संचित तुटे, क्रियमाण तुटे आणि भोग तुटे, म्हणजे प्रारब्ध भोग तुटे. असं भक्ताच्या बाबतीत का होतं? त्याला प्रारब्धाचं बंधन का नाही? ज्ञानोबारायांना प्रारब्ध का बाधित करत नाही? तुकोबारायांना प्रारब्धाने आपला रंग का नाही दाखवला? देवाला दाखवतो, संत बाकीच्या इतरांना दाखवतो, ज्ञानाला दाखवतो, योग्याला दाखवतो. सगळ्यांना जर कर्माची बंधनं आहेत तर भक्ताला आणि संताला कर्माची बंधनं नाहीत. अशी जी अलौकिकता तुकोबाराय बोलून दाखवतात, ते भक्ताला प्रारब्ध का नाही याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. एकदा प्रेमानं भजन करू. थोडक्या शब्दामध्ये भक्ताला प्रारब्ध का नाही याचा विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा, कामावरून आल्यावर वाचा, जेवण झाल्यावर वाचा, अंथरुणावर बसून वाचा, आडवं पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचाव, गाथा वाचा. याच्याशिवाय खरोखर धन्यता नाही बरं जीवनामध्ये. ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही तर जीवनात आनंद नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. म्हणून पाया पडून विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, तुम्हाला थोडा वेळ द्या, थोडी वाचा ज्ञानेश्वरी. नियमानं वाचा, जेव्हा जमेल तेव्हा वाचा, पण नियमानं वाचा. थोडा नियम करा ज्ञानेश्वरी गाथ्याच्या, रामकृष्ण हरी भजनाचा थोडा नियम करा. तेवढा नियम करण्याची सद्बुद्धी, सामर्थ्य संतांनी, परमात्म्याने तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. श्रद्धेय वैकुंठवासी ब्रह्मलीन कोडदे बाबांच्या चरणी नतमस्तक हो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, बाबांच्या आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय